हॅलो नमस्कार. आजचा स्पेशल व्लॉग आहे आणि तो आहे म्हणजे माझ्या बड्डेचा आहे. तर आज मी कसा माझा बड्डे सेलिब्रेट केला, खरंच खूप छान असा हा बड्डे झालेला आहे आणि तो कसा केला तो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण नाही का म्हणजे ओरिजिनल मी व्हिडिओ जसे जसे टाकलेले आहेत, जसे आम्ही काढलेले आहेत, त्याच्यामध्ये काय एडिटिंग वगैरे जास्त म्हणजे एडिटिंग केलेलं नाही आहे. जो ओरिजिनल व्हिडिओ आहे जसा आहे तसा टाकला आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला प्रेम द्या आणि व्हिडिओ आता बघा काय केलं आहे, कसं केलं आहे. आम्ही खूप मज्जा केली. या सगळ्या माझ्या सोसायटीमध्ये राहणारे माझ्या शेजारच्या वगैरे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही खूप धमाल करताना तुम्हाला इथे दिसत असेल. सर्वात प्रथम आम्ही केक कापून घेतला, त्यानंतर आम्ही गाणे लावले आणि डान्स केला आणि त्यानंतर जेवण केलं. तर जेवणामध्ये काय मेनू होता तर तो मी तुम्हाला दाखवते. तर व्हेज आणि नॉनव्हेज असा दोन्ही मेनू होता. तर इथं नॉनव्हेजचा म्हणजे गावरान चिकनचा बेत होता, त्यानंतर व्हेज पुलाव होता, त्यानंतर नॉनव्हेजमध्ये भात भाकरी आणि व्हेजमध्ये पुलाव होता, पनीरची भाजी होती. तर इथं आम्ही सर्वांनी जेवण केलं व्यवस्थित असं, हे तुम्हाला दिसत असेल. तर हे जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही खूप छान पद्धतीनं एन्जॉय केलं. तर हे पहा इथं चिकन बनवलं होतं, तर ते हळद मिठाचं चिकन बनवलं होतं आणि मेन म्हणजे माझी मम्मी आली होती, तिनं सर्व स्वयंपाक केला, मी पण तिची मदत केली. तर हे पहा किती छान अशी ही नॉनव्हेजची भाजी झालेली आहे आणि खरंच एवढी मस्त टेस्टी होती आणि खरं ना म्हणजे आम्हाला खाऊन असा इतका आनंद झाला आणि मन तृप्त झालं. अशी छान भाजी माझ्या मम्मीने इथं केलेली होती. त्यानंतर आम्ही बाकीचा व्हिडिओ मी काढला नाही गडबडीमध्ये. तर हे बघा कसला कलर आलेला आहे भारी. आणि हा जो स्वयंपाक होता तो 40 ते 50 माणसांचा आमचा स्वयंपाक होता. तर त्यानंतर व्हेज पुलाव पण केलेला आहे. तर हे व्हेज पुलाव केला आहे, तो पण झाल्यानंतर व्हिडिओ काढलेला आहे. त्याच्यावर आता फक्त कांदा टाकतोय. तू घे आम्ही फोटो मध्ये काकू काकू तर अशा पद्धतीने आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय. इथं आमचं जेवण, इथं व्हेजवाल्या बायका बसलेल्या आहेत आणि आता सगळं झालंय. आता इथं मी आवरून घेत आहे, झाडू मारत आहे.
कारण खूप पसारा झाला होता. आणि मी झाडू मारता मारता माझा हा व्हिडिओ माझ्या एका फ्रेंडनी काढलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि आजचा म्हणजे आमचा जो ग्रुप आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण आपण आपल्या परिवारापासून लांब राहत असतो, तर आपण आपल्या शेजाऱ्यांचे किंवा सोसायटीमध्ये असे संबंध ठेवले तर खरंच खूप छान वाटतं आणि आपण लांब राहतोय याचं म्हणजे काही दुःखही वाटत नाही.